प्रश्न पहिला, यू शुड अवॉइड टू ट्रॅव्हल इन दी रश अवर. आता या प्रश्नामध्ये इथे अवॉइड एक क्रियापद आहे आणि क्रियापदापुढे टू ट्रॅव्हल इन्फिनिटिव्ह आलेला आहे. सर्वसाधारणपणे अवॉइड या क्रियापदानंतर इन्फिनिटिव्ह कधीच येत नाही तर क्रियावाचक नाम येतो. म्हणून या प्रश्नामध्ये टू ट्रॅव्हल या इन्फिनिटिव्हला क्रियावाचक नाम ट्रॅव्हलिंगने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल, यू शुड अवॉइड ट्रॅव्हलिंग इन दी रश अवर. कारण अवॉइड या क्रियापदानंतर नेहमी क्रियावाचक नाम म्हणजे जिरंड येतो, इन्फिनिटिव्ह कधीच येत नाही, हे लक्षात ठेवा म्हणजे चूक होणार नाही. त्यानंतर शब्दार्थ बघू. अवॉइड एक वर्ब आहे, याचा अर्थ टाळणे किंवा दूर राहणे असा होतो. त्यानंतर शुड एक वर्ब आहे, शाल या सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळ रूप आहे आणि याचा अर्थ पाहिजे या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर ट्रॅव्हल एक वर्ब आहे, याचा अर्थ यात्रा करणे किंवा प्रवास करणे या अर्थी आपण याला वापरतो. शेवटचा रश एक वर्ब आहे, याचा अर्थ गर्दी किंवा घाई असा होतो. सेकंड क्वेश्चन, अ हॉट अँड अ कोल्ड स्प्रिंग वॉज फाउंड नियर इच अदर. आता या प्रश्नामध्ये हॉट आणि कोल्ड या दोन्ही सब्जेक्टच्या अगोदर ए हा इंडिफिनिट आर्टिकल आलेला आहे. याचा अर्थ असा आहे का अ हॉट आणि अ कोल्ड हे दोन सेपरेट सब्जेक्ट्स आहेत आणि हे दोन सेपरेट सब्जेक्ट्स अँड या कंजक्शनद्वारे जोडले गेले आहेत. म्हणून या ठिकाणी अ हॉट अँड अ कोल्ड एक कंपाऊंड नाऊन आहे आणि कंपाऊंड नाऊनच्या पुढे नेहमी क्रियापद अनेकवचनी स्वरूपात येत असतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये वाज एकवचनी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे. म्हणून या ठिकाणी वाज या एकवचनी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, अ हॉट अँड अ कोल्ड स्प्रिंग वर फाउंड नियर इच अदर. कारण कंपाऊंड नामाच्या पुढे नेहमी क्रियापद अनेकवचनी स्वरूपात येत असतो. म्हणून या प्रश्नामध्ये वॉज या क्रियापदाच्या ऐवजी आपण वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केलेला आहे. शब्दार्थ बघू. स्प्रिंग एक नाऊन आहे, याचा अर्थ वसंत ऋतू, झरा किंवा ओहोळ असा होतो. त्यानंतर फाइंड एक वर्ब आहे, याचा अर्थ मिळविणे, प्राप्त करणे किंवा आढळणे या अर्थी आपण याला वापरतो. त्यानंतर तिसरा नियर एक नाऊन आहे, याचा अर्थ नजीक, जवळ किंवा घनिष्ठ या अर्थी आपण याला वापरतो. त्याचप्रमाणे शेवटचा याचा अर्थ एकमेकांशी किंवा परस्पर या अर्थी आपण याला वापरतो. तिसरा प्रश्न, ऑल डाऊट्स आर क्लिअर्ड बिटवीन यू अँड आय. आता या प्रश्नामध्ये बिटवीन एक प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनच्या पुढे नेहमी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्रोनाऊन येत असते. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आय एक सब्जेक्ट प्रोनाऊन आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आयच्या ऐवजी मी या ऑब्जेक्ट प्रोनाऊनचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, ऑल डॉट्स आर क्लिअर बिटवीन यू अँड आय. कारण मी एक ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे आणि आय एक प्रथम पुरुष एकवचनी सर्वनाम आहे आणि बिटवीन प्रेपोजिशनच्या पुढे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्रोनाऊन येत असतो. म्हणून या ठिकाणी आपण आय या सब्जेक्ट प्रोनाऊनच्या ऐवजी मी या ऑब्जेक्ट प्रोनाऊनचा वापर केलेला आहे. शब्दार्थ बघू. ऑल एक प्रोनाऊन आहे, याचा अर्थ सगळे, सर्वजण किंवा सर्व काही या अर्थी आपण याला वापरतो. त्यानंतर डाऊट एक नाऊन आहे, याचा अर्थ संशय किंवा शंका असा होतो. त्यानंतर क्लिअर एक वर्ब आहे, याचा अर्थ सोडविणे, नीट किंवा करणे या अर्थी आपण याला वापरतो. शेवटचा बिटवीन एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ च्यामध्ये किंवा दरम्यान या अर्थी आपण याला वापरतो. चौथा प्रश्न, दी आयटम्स आय लाईक मोस्ट वर द रोजवूड कार्विंग्स अँड दी टीकवूड फर्निचर्स ऑफ डच डिझाईन. आता या प्रश्नामध्ये इथे फर्निचर एक नाम आलेलं आहे, पण फर्निचर एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नामाच्या शेवटी कधीही एस प्रत्यय लागत नाही. पण दिलेल्या प्रश्नामध्ये फर्निचरच्या शेवटी एस प्रत्यय आलेला आहे. म्हणून या ठिकाणी फर्निचर्स या नामाच्या ऐवजी फर्निचर या नामाचा वापर केला जाईल. म्हणून वाक्यरचना अशी येईल, दी आयटम्स आय लाईक मोस्ट वर दी रोजवूड कार्विंग्स अँड दी टीकवूड फर्निचर ऑफ डच डिझाईन. कारण वूड, इक्विपमेंट, इन्फॉर्मेशन, एअर, वाईन, शुगर, मिल्क हे सगळे अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि अनकाउंटेबल्स नाउन म्हणजे अगणनीय नामांना कधीही एस प्रत्यय लागत नाही आणि कारण त्यांचं अनेकवचन होत नाही, कारण त्यांना संख्येत मोजता येत नाही, म्हणून त्यांना एस प्रत्यय लागत नाही. म्हणून या ठिकाणी फर्निचर्स या नामाच्या ऐवजी फर्निचर नामाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल. त्यानंतर शब्दार्थ बघू. रोजवूड एक नाव नाही, याचा अर्थ होतो
उष्णकटिबंधामध्ये आढळणाऱ्या एका वृक्षाचे कठीण लाल लाकूड ज्याला रोजवूड म्हणतात. टिकवूड सुद्धा एक नाव नाही आणि याचा अर्थ साग, म्हणजे सुद्धा सागवानचा वगैरे झाड असतो त्याला आपण टिकवूड म्हणतो. प्रश्न 5वा. आय वेंट टू द टेम्पल विथ माय पेरेंट्स, माय आंट्स अँड माय कजिन्स. आता या प्रश्नामध्ये इथे टेम्पल एक सामान्य नाम आहे, म्हणजे जनरल नाव नाही, आणि सामान्य नामाच्या आधी कधीही दी हा डिफिनेट आर्टिकल येत नाही, कारण दी या डिफिनेट आर्टिकलचा वापर एक पर्टिक्युलर नावासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल या प्रश्नामध्ये राम टेम्पल जर असता, आय वेंट टू द राम टेम्पल, तेव्हा राम टेम्पलच्या आधी दी डिफिनेट आर्टिकल डिफिनेटली आला असता. पण या ठिकाणी टेम्पल एक सामान्य नाव नाही आणि सामान्य नामाच्या आधी कधीही डिफिनेट आर्टिकल येत नाही, म्हणून या ठिकाणी दी या डिफिनेट आर्टिकलला रिमूव्ह करावं लागेल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल, आय वेंट टू टेम्पल विथ माय पेरेंट्स, माय आंट्स अँड माय कजिन्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. टेम्पल एक नाव नाही, याचा अर्थ देऊळ किंवा मंदिर असा होतो. त्यानंतर पेरेंट्स एक नाव नाही, याचा अर्थ आई वडील होतो. त्यानंतर कजिन्स एक नाव नाही, याचा अर्थ चुलत भावंडे होतो. शेवटचा गो एक वर्ब आहे, याचा अर्थ गेला या अर्थी आपण याला वापरतो. या ठिकाणी जसा इथं वेंट आला आहे, वेंट कुठं इथं वेंट एक गो या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे.